नमस्कार, मी ऊर्जा भाई सिंधू प्रभातमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, निवडणुकीच्या धामधुमीत सगळीकडे प्रचाराचा आवाज गुंजत असताना त्यांच्यातलाच एक वंचित पक्षाचे उमेदवार गीता जाधव आज आपल्या सोबत आहेत. तर जाणून घेऊया त्यांचा अजेंडा काय आहे. नमस्कार मॅम, तुमचं सिंधू प्रभात. माझं नाव गीता जाधव, वंचित बहुजन महिला आघाडी अध्यक्ष म्हणून काम करते आणि सध्या वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या त्या प्रभाग 18 मधून मी उमेदवारी लढवत आहे. तुमचा प्रचार करताना काय अनुभव आलेत? अनुभव खूप वाईट येतोय, कारण जेव्हा आम्ही लोकांकडे मतं मागायला जातोय तर लोक सांगतात, मॅडम तुम्ही आमच्यासाठी काय करणार, कारण तुम्ही फक्त मतं मागायला येतात, सगळे मतं मागायला येतात, पण आतापर्यंत मतं मागतात फक्त, पण 5 वर्षे गायब होतात, काम कोणीच करत नाही, असा लोकांचा अनुभव आहे. त्यांचं जे गटाराचं पाणी आहे, बोलतात ना पाणी नळाने यायला पाहिजे, तर ते गटाराचं पाणी त्यांच्या घरात जाते. आणि ज्या ठिकाणी बघाल तर पाणी भरलेलं आहे, आता ना लोकांना पाणी ना आरोग्याच्या सुविधा आहेत. काही ठिकाणी तर ज्या प्रभागात मी लढते त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा तर नाहीच आहेत, पण टॉयलेट बाथरूमची जी सुविधा असायला पाहिजे ती सुद्धा व्यवस्थित नाही आहे. अशा पद्धतीची हे आहे, रस्ते बरोबर नाही आहेत. म्हणजे ज्या महानगरपालिकेकडून ज्या गोष्टी यायला पाहिजे होत्या त्या त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचवल्या गेलेल्या नाही आहेत. जेव्हा तुम्ही जिंकाल तेव्हा तुम्ही कोणत्या कामाला पहिलं प्राधान्य द्याल? आता या ठिकाणी ज्या प्रभागात मी लढवते त्या ठिकाणी सगळ्याच गोष्टींना प्राधान्य द्यायला पाहिजे. त्या ठिकाणी आरोग्य 0 आहे, कारण तिथे फक्त म्हणतात ना मल्टीप्लेक्स वसई-विरारमध्ये मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे फक्त उद्घाटन होतात, पण हॉस्पिटल काय निर्माण झालेले नाही आहेत. आणि ज्या प्रभागात मी लढते तिथे तर हॉस्पिटल छोटंसं आरोग्य केंद्र असायला पाहिजे ते सुद्धा नाही आहे. त्याचप्रमाणे रस्ते गटार त्या 25 वर्षापासून तिथे कुठलाही सुविधा झालेली नाहीये. हा माझा प्रामुख्याने तिथं असणारा अनुभव आहे. ओके, तुमचा विरोधक कोण आहे? विरोधक मी लोकांना मी विरोधक नाही, मला त्यांच्याशी टफ फाईट नाही करायचे, त्यांना माझ्यावर टफ फाईट करायची. तुमचं विजन काय आहे? विकासासाठी तुमचं विजन काय आहे? विकासासाठी आतापर्यंत मी एक वंचित बहुजन महिला आघाडीची अध्यक्ष असताना या ठिकाणी आम्ही फक्त पत्रव्यवहार करतो. पत्र आम्ही केल्याच्या नंतर या ठिकाणी फक्त पत्र घेतात, पण त्याच्यावरती काम मात्र जे व्हायला पाहिजे ते होत नाही. साधी बचत गटाची सुविधा या ठिकाणी होत नाही. मुलांना आरोग्याकडे लक्ष देणाऱ्या गोष्टी होत नाही. तर या ठिकाणी कुठल्याही आपण पत्रव्यवहार केल्याच्या नंतर महानगरपालिकेला त्या गोष्टी फक्त पत्रव्यवहारावरतीच राहतात. त्यांचं काम आहे आम्ही पत्रव्यवहार करायचं आणि त्यांनी ते डस्टबिनमध्ये टाकायचं. तुम्ही भविष्यात लोकांसाठी काय करणार आहात? जर का या निवडणुकीत मला हे प्रतिनिधित्व मिळालं लोकांसाठी करण्याचं, तर माझा पहिले उद्देश असेल लोकांसाठी आरोग्य, मुलांसाठी शिक्षण आणि युवकांसाठी रोजगार आणि महिलांसाठी ज्या गोष्टी लागतात, जे सरकारकडून ज्या गोष्टी येतात ते मला करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी महानगरपालिकेच्या शाळा नाही आहेत. मला दाखवावं महानगरपालिकेच्या शाळा जर का असलं तर आम्ही 1 लाख रुपये बक्षीस देऊ त्या व्यक्तीला. आणि आरोग्य म्हणालं तर आरोग्य केंद्र साधं आमच्या त्या ठिकाणी नाही आहे, ज्या प्रभागातून मी लढते. त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर नवीन तरुण पिढी ही व्यसनाधीन झालेली आहे. तर त्या ठिकाणी व्यसन मुक्ती केंद्र उघडायचं आहे, वाचनालय उघडायचे आहेत, मुलांसाठी क्रीडांगण आम्हाला तयार करायचे ज्या ठिकाणी मुलं सक्षम होतील, रोजगार निर्मिती करायचे. रोजगार निर्मिती ही सर्वात मोठी त्या ठिकाणी एक गोष्ट होईल. महिलांसाठी पण रोजगार निर्मिती आणि युवकांसाठी पण रोजगार निर्मिती आम्हाला करायची आहे. म्हणजे जे माणसाला गरज आहे त्या गोष्टी संपूर्ण मिळवून देण्याचं काम आम्ही वंचित बहुजन आघाडी करेल, हा आमचा शब्द आहे. कारण ते ज्या प्रस्थापित पक्षांनी एवढ्या वर्ष दिलेला नाही, आता 30 वर्ष हे बहुजन विकास आघाडीचं राज्य होतं, त्यांचे नगरसेवक होते आणि गेले आता एवढा वेळ झाला 5 वर्ष निवडणुका झालेल्या आहेत. सगळं केंद्र सरकारच्या हातात होतं. मग केंद्र सरकारने या सगळ्या रस्ते गटार शाळा बांधण्याचं काम किंवा हॉस्पिटल बांधण्याचं काम का केलं नाही? ते करायला पाहिजे होतं, ते केलं नाही. पण जर का वंचित बहुजन आघाडीला जर का संधी मिळते आणि वंचित बहुजन आघाडीचं प्रतिनिधित्व समजा महानगरपालिकेत गेलं तर 100% संपूर्ण वसई-विरारमध्ये डेव्हलपमेंट करण्याचं काम आम्ही या माध्यमातून करू.
फक्त लोकांनी आम्हाला हे प्रतिनिधित्व सोपवावं एवढे आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. तर वसई विरार महानगरपालिकेच्या महासंग्रामात जनता कोणाला कौल देते हे पाहावं लागेल. तर तात्पुरतं मी इथेच थांबते. अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सिंधू प्रभात चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका.